नमस्कार. शब्दमाधुरी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण शंकर भस्म का लावतात हे बघणार आहोत. तसेच शिवमहिम्न स्तोत्रातील 18व्या श्लोकात आलेल्या सामुग्रीचे वर्णनही ऐकणार आहोत. तुझ्या केवळ एका नेत्रकटाक्षाने मानव, दानव आणि अगदी इंद्रादी देवांना सुद्धा ऐश्वर्य प्राप्त होते. ते सर्वजण या वैभवाचा उपभोग घेतात, परंतु तू स्वतः मात्र या वैभवापासून अलिप्त राहतोस. तुला हे भौतिक ऐश्वर्य अगदी मृगजळाप्रमाणे वाटते. खरे तर तू देवांचा देव महादेव, त्यामुळे मौल्यवान अशा महालामध्ये तू नक्कीच राहू शकतोस. परंतु तू राहतोस तरी कुठे? तर स्मशानात. ही काय निवास करण्याची जागा आहे का? आणि तेथील चितेचे भस्म अंगाला लावून त्यात काय आनंद घेतोस? तू नेमके कोणाच्या चितेचे भस्म अंगाला लावून आनंद घेतोस? या रहस्याची उकल आज आपण ऐकणार आहोत. संतांनी लोकांच्या कल्याणासाठी भक्तीची बीजे रुजवली. संतांनी भक्ती मार्गाने समाज घडवण्याचे काम केले आहे. संतांच्या आयुष्याचा शेवटचा दिवस म्हणजे निर्वाण दिवस. संतांचा निर्वाण दिवस हा त्यांच्या पुढच्या प्रवासाचा पवित्र आरंभ असतो. म्हणूनच संतांची पुण्यतिथी साजरी करतात. अशा पवित्र देहाचे तू चिताभस्म अंगाला लावून त्यांच्या कार्याचा गौरव करतोस. म्हणूनच तू स्मशानात राहतोस. स्मशान झाले, आता तुझे वास्तव्य तरी कोठे? जेथे कोणीही जाऊ शकत नाही अशी हिमालयाची उंच शिखरे, कैलास पर्वत, जेथे ऑक्सिजनची कमतरता आणि कडाक्याची थंडी, जेथे कोणतीही बंदिस्त वास्तू नाही, जेथे वनस्पती नाही, अनुकूल असे वातावरण नाही, असे हिमाच्छादित पर्वत, अशा प्रतिकूल वातावरणात तुझे निवासस्थान. तेथे तू राहतोस तरी कसा? आम्हा मानवाला हे कायमच गूढ वाटते. आमच्या भाषेत म्हणायचे झाले तर हिमालय ही तुझी राजधानी. ऊब व औषधी गुणधर्म असलेले भस्म थंड हवामानात त्वचेचे संरक्षण करते हे लोकांना समजण्यासाठी तू भस्म लावून हिमालयात वास करतोस. सर्वांना वैभव देणारा तू हातात सोन्या किंवा चांदीचा दंड धारण करू शकतोस. पाहिजे ते विविध प्रकारचे अन्न तू निर्माण करू शकतोस. परंतु तू मात्र प्राण्याच्या पायाचा सांगाडा असलेले खटवांग हाती घेतोस. त्यावर मानवी खोपडी म्हणजेच कपाळ ठोकून बसवतोस आणि भिक्षाटन करतोस. ब्रह्माचे खोटे बोलणारे 5वे मस्तक कापल्याने ब्रह्महत्येचे पातक म्हणून तू स्वतःला ही शिक्षा करून घेतोस. परंतु ही कथा रूपकात्मक आहे. या कृतीतून तू खूप मोलाचा संदेश देतोस. खटवांग व कपाल हे जीवाचा मृत्यू आणि मृत्यूनंतरचा प्रवास ही अवस्था दर्शवते. असुरांच्या नाशासाठी तू हातात परशु धारण करतोस. धर्माचे प्रतीक असलेल्या आणि धर्माचे वहन करणाऱ्या नंदीबैलाने तर तुझे कायमच दास्यत्व स्वीकारलेले आहे. एकांत व वनप्रेमी असल्यामुळे तू जंगलात ध्यान करतोस. जंगली श्वापदांचे तुला भय वाटत नाही. परंतु तू इतका दयाळू आहेस की सर्पच तुझ्या अंगावर आनंदाने क्रीडा करतात. हत्ती, वाघ, सिंहासारखी श्वापदे सुद्धा तुझ्याजवळ येऊन नम्र होतात. तुझ्या अंगावर असलेले सर्प, कटीला गुंडाळलेले व्याघ्राजी, गजचर्माचे उपरणे हे तुझ्या दयाळू वृत्ती आणि शौर्याचे प्रतीक आहे. सर्वांना वर देणाऱ्या या वरदायकाला मनापासून नमस्कार. ओम नमः शिवाय.